एक मराठा लाख मराठा हे घोषवाक्य घेऊन मराठा आंदोलक राम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मराठा समाजावर होणाऱ्या राजकीय अन्यायाचा तीव्र निषेध केला। सोलापूर महापौर निवडीत मराठा समाजाला वंचित ठरवण्यात आले असून यासाठी जाधव यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे। 1993 नंतर 32 वर्षापासून मराठा समाज महापौर पदापासून वंचित राहिल्याचा उल्लेख करत त्यांनी या अन्यायाला विरोध केला आहे। जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे। राम जाधव यांनी सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या काही प्रमुख नेत्यांवर आरोप करत म्हटले की 3 दशकांनी भाजपला मराठा समाजाचा महापौर करण्याची संधी होती, पण त्यांच्यावर एक शब्दही न काढता समाजाची अपेक्षा करण्यात आली आहे। यापूर्वी 3 वेळा पद्मशाली समाजाला, 2 वेळा मुस्लिम लिंगायत लमाण समाजाला आणि इतर समाजांना महापौर पदावर न्याय देण्यात आले, परंतु मराठा समाज 32 वर्ष या अधिकारापासून वंचित आहे असे त्यांनी आरोप केले आहेत।